स्वामी समर्थ केंद्राला माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत नालासोपारा केंद्र पूर्व या ठिकाणी वास्तुशांती आणि औदुंबर मुंज 108 हवनात्मक शतचंडी महायज्ञ, गणेश याग, शतचंडी, गुरुपादुका पूजन, ललिता सहस्त्रनाम पारायण, दुर्गा सप्तशी पाठ आणि निरूपण, श्री ललिता परंपरांबा महापूजन आणि पुष्पचरण 1008 हवनात्मक, श्री सुती गुरुचरित्र याग, सहस्त्रधारा, श्री स्वामी समर्थ महाअभिषेक आयोजित केला आहे। 5 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या यज्ञयाग सोहळ्याला माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राला भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर रुपेश जाधव, माजी सभापती निलेश देशमुख, माजी नगरसेवक पाटील भूपेंद्र पाटील, नवनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांचा स्मृतिचिन्ह व शाल व श्रीफळ देऊन केंद्राच्या वतीने सन्मान करण्यात आला। येथील विधीबद्दल पुरोहित सोहम शाह यांच्याकडून जाणून घेतले स्वामी समर्थ सेवेकरी शंकर बने यांनी। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। नमस्कार, सिंधू प्रभात चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या नालासोपारा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आज जो कार्यक्रम झालाय 108 हवनयुक्त यज्ञ हवनामध्ये, आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याकडे पुरोहित इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय भोसले साहेब वगैरे मांडवकर देखील उभे आहेत, हे सेवेकरी आहेत। आणि या अनुषंगाने आपल्याला एक तुम्हाला असं विचारतो की हा जो कार्यक्रम आज आयोजन केलाय आपण, तर भोसले साहेब हा कसे काय तुम्हाला ही कल्पना आली अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन करायचं? श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या चरण स्पर्शाने आपल्या केंद्राला आमच्या आज यावर 25 वर्ष झालेली आहे। म्हणजे आम्ही हे 2000 साली एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि हा 2025 साली हा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। त्यानिमित्तानं आम्ही केंद्राची आमच्या वास्तुशांती आणि औदुंबर मुंज ही आयोजित केलेली आहे। असं तर त्यात आम्ही 108 कुंडात्मक शतचंडी महायज्ञ असं ठेवलं होतं, तो आता संपन्न झालेला आहे। असं या कार्याला आमच्या सेवेकरी, महिला सेवेकरी, पुरुष सेवेकऱ्यांनी भरभरून आपल्याला हे दिले, मेहनत घेतली। परंतु गुरुमौलीचे आमचे आशीर्वाद आहे। या महिला आमच्या याज्ञिकी मंडळाचे पण भरपूर मोठे योगदान आहे त्यामध्ये। असं तर अशी सेवा आम्ही रुजू करून संबंध झाले आमचे। धन्यवाद। आपण पुरोहित आहात। आजचं जे कार्यक्रम जे आपण आयोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम, आज मला वाटतं 3रा दिवस आहे हो, आणि 5 दिवसाचा एकंदर कार्यक्रम आहे। तर त्या अनुषंगाने जो आजचा कार्यक्रम आहे त्या संबंधी 108 हवनयुक्त सेवा महात्म्य जरा सांगाल का? जसं आपल्या शास्त्रात 108 हा आकड्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं गेलेलं आहे। हा अंतनीय आकडा आहे, म्हणजे हा कधी ह्या आकड्याचा 9 अंक ह्याचा कधी अंतच होत नाही। आणि प्रत्येक वस्तू आपल्या सृष्टी तलावरती हे 9 अंकातच जास्त विद्यमान आहे। आणि जसं आपण पाहायला गेलो तर आदि पराशक्ती हा सुद्धा 9 रूपातच विस्तार झालेला आहे, नवदुर्गा म्हणून। तर मग त्या हिशोबाने आपण केलेला आहे। स्थापना कोणकोणत्या देवतांची केलेली आहे? इकडे आपण विभिन्न देवतांची स्थापना केलेली आहे। जसे गणपती आहे, 64 योगिनी आहे, त्याच्यानंतर मातृका आहे, वास्तुमंडल आहे, चंडी मंडल आहे, सर्वतोभद्र मंडल आदी देवता, आणि सर्वात प्रधान स्थानाला आपल्या राजराजेश्वरी ललिता परमेश्वरी परांबिका आहे। फलश्रुती काय या विधींची सर? या फलश्रुती जशी ज्याची इच्छा असते तसं त्याला फलप्राप्ती होत असते। हवनामध्ये साधारण कोणत्या वस्तू वापरल्या तुम्ही? डाळिंब, त्याच्यानंतर आपण लाह्या वापरल्या, कुरमुऱ्या वापरल्या, मोहरी वापरली, काळे तीळ वापरले, असे विभिन्न प्रकारचे विशेष हविर द्रव्य वापरलेले आहे। आध्यात्मिक विभागामध्ये याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे, त्याबद्दल काय बोला? जसं शास्त्र काय सांगतं, आपल्याला कोणतेही कार्य करण्यासाठी एक ऊर्जाची गरज असते। ती ऊर्जा आपल्याला यज्ञ, होम, अनुष्ठान, जप आणि विभिन्न कार्याने आपल्याला भेटत असते। तर हे कर्म केल्याने आपल्याला प्रत्येक कार्यात उन्नती, प्रगती भेटत असते आणि ऊर्जा भेटत असते। एक नवीन इच्छा, एक नवीन आकांक्षा आपल्याला जगन्मातेच्या कृपा आशीर्वादाने भेटत असते। हे कार्य खरंच खूप मोठं आहे।
पण वैयक्तिक कार्य करू शकतात का याला? वैयक्तिक करायला काही हरकत नाही, पण वैयक्तिक करण्यासाठी तेवढं नियोजन असावं, तेवढी जागा असावी आणि प्रत्येक वस्तू तेवढ्या प्रमाणात असाव्या, तर आपण वैयक्तिक करू शकतो. पण अर्थातच एवढे शतचंडी 108 हवनकुंडात्मक हे बहुतेक माझ्या हिशोबाने तरी कोणाला शक्य नाही वैयक्तिक करणं. धन्यवाद. सिंधू प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. एक चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आपल्याला आणि श्री समर्थ सेवा आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित या मार्गाच्या अनुषंगाने जे केंद्र आहे नालासोपाराचं, त्या केंद्रामध्ये अशा प्रकारचा 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जी सेवा देत आहे आणि ते लोकांना सेवेकरांना ज्ञानामृत पाजताय, तर खरोखर आपला हा गाढा अभ्यास